दरम्यान एक मोठी बातमी, महाराष्ट्रातील कंत्राटदारांची अवस्था ही फारच वाईट असल्याचं खुद्द सार्वजनिक बांधकाम विभागानं कबूल केलेलं आहे। नाशिकच्या बांधकाम विभागाकडनं कंत्राटदारांचे पैसे परत करण्याबाबतचं पत्र एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलंय। निधी नसल्यानं पैसे देता येत नाहीयेत, त्यामुळे कंत्राटदारांनी जमा केलेली सुरक्षा ठेव किंवा इतर निधी परत करा असं पत्र नाशिकच्या सार्वजनिक विभागाकडनं जाहीर करण्यात आलेलं होतं आणि हेच पत्र आता एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेलं आहे। आणि या पत्रातनं स्पष्टपणे कळून येत आहे की राज्यातील कंत्राटदारांची अवस्था अतिशय वाईट आहे। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, हे बघा, हे जे पत्र आहे ते जून महिन्यातलं पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये नाशिक विभागाचे जे कोणी वरिष्ठ अधिकारी असतील त्यांनी सांगितलं आहे की आपल्याकडे निधीची कमतरता आहे आणि म्हणून त्यातलं पुढचं वाक्य फार महत्वाचं आणि राज्याच्या अर्थमंत्र्याला त्याची पूर्ण कल्पना आहे। ते भलेही जाहीरपणे वेगळं बोलत असले तरी महाराष्ट्रातल्या आत्ताच्या आर्थिक स्थितीबद्दल मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री दोघांनाही माहिती आहे। आता हे पत्र का महत्वाचं आहे तर या पत्रामध्ये बहुतेक बिल्डर असोसिएशन किंवा कंत्राटदार असोसिएशननी यांना आधी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याला उत्तरादाखल म्हणून असं म्हटलंय की आपल्याकडे निधी नाहीये आणि निधी नसल्यामुळं त्यांची जी सुरक्षा ठेव आणि इतर कामाच्या निमित्तानं ज्या काही ठेवी कपात करून घेत असतो आपण त्या ठेवी परत करा। आणि त्यातलं पुढचं वाक्य असं आहे की राज्यातल्या कंत्राटदारांची अवस्था वाईट झालेली आहे। आणि आता दुसरं एक पत्र माझ्याकडे आहे ज्याच्यामध्ये 3,000 कोटी रुपये हे अमरावती विभागातल्या कंत्राटदारांचे थकलेले आहेत, कारण ह्या आता इथे हर्षद अशोक पाटील यांच्या दुर्दैवी कालच्या मृत्यूनंतर इथे शोकसभेचं आयोजन केलं, मी तिथेच आहे। आणि या शोकसभेसाठी हे जे कंत्राटदार मंडळी आणि बिल्डर्स मंडळी आलेली आहे त्यांना जो पत्रव्यवहार झालेला आहे त्या पत्रव्यवहारामधनं ह्या गोष्टी बाहेर आल्या आणि आता राज्याचे अर्थमंत्री आहेतच पुण्यामध्ये, त्यांना हा प्रश्न जरूर विचारू आपण। पण या पत्रातनं ह्या दोन गोष्टी स्पष्ट झाल्या। एक म्हणजे राज्याच्या कंत्राटदारांची आर्थिक परिस्थिती काय आहे हे सरकारला जानेवारी महिन्यापासून माहिती आहे, तसा पत्रव्यवहार झालाय आणि अमरावती विभागामध्येच एकट्या 3,000 कोटी रुपये थकलेले आहेत। त्यामुळं परिस्थिती काय आहे, सत्य काय आहे हे स्वीकारून सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करायला हवी। आता या बैठकीमध्ये अजित पवारांच्या बद्दल काही प्रश्न विचारले गेले की अजित पवार इतका मोठा पक्ष चालवतात तरी ते असं का सांगतात की सब कॉन्ट्रॅक्टर आहे आणि निधी थकलेला नाही, परिस्थिती काय ते दिसतंय। दुसरा महत्वाचा मुद्दा आणि तो इथे या बैठकीमध्ये मला जो उपस्थित केला गेला तो अधिक महत्वाचा वाटतो की थकलेले पैसे आधी न देता नवीन कामाची जी सुरुवात सरकार करतं आहे त्याबद्दल या कंत्राटदार असोसिएशनचा आक्षेप आहे की तुम्हीच मान्य केलंय की आपल्याकडे पैसे नाहीयेत, मग नवी कामं तुम्ही काढता तर आधी आमचे 89,000 कोटी रुपये परत करा। त्यातले मला वाटतं 48,000 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहेत। आता या बैठकीत असं सांगितलं गेलं की जवळपास 8-10 मंत्र्यांना त्यांनी याबद्दलचे पैसे द्या असं भेटून सांगितलं आणि आता हायकोर्टामध्ये जाण्याच्या पर्यायाची सुद्धा चाचपणी आता ही मंडळी करतात।